नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आपल्या आवडत्या बँकर्स व्ह्यू पॉवर्ड बाय आयबीसी इन्स्टिट्यूट चॅनलवर. मी शेखर खैरनार परत एकदा तुमच्यासाठी घेऊन आलोय एक नवीन सेशन, ज्यामध्ये आपण क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे वेगवेगळे पार्ट्स बघत आहोत. त्यामध्ये आजचा खूप महत्त्वाचा पार्ट जो असणार आहे, ज्याचं हेडिंग तुम्ही देऊ शकताय रेशिओ. रेशिओ म्हणजे काय आपल्याला हे नक्कीच माहित पाहिजे. ज्यावेळेस आपण 20 आणि 25 आणि एखादा नंबर 30 घेऊया, अशा पद्धतीने ह्या 3 नंबरच्या रेशो बद्दल बोलतो, त्यावेळी आपल्याला काय करावं लागतं, आपल्याला कॉमन नंबरने डिवाइड करावं लागतं. मग तो कॉमन नंबर काय असेल हे ते नंबर ठरवतात की त्यांना कोणाही भाग जातोय. 5 4 जा 20, 5 5 जा 25, 5 6 जा 30 आणि ज्यावेळेस हे नंबर छोटे बनतात त्यावेळेस तो आपल्यासाठी काय असतो, रेशिओ. ह्या रेशो पासून परत एकदा नंबर बनवता येणार आहे, पण तो नंबर बनवण्यासाठी आपल्याला त्याच नंबरने गुणावं लागणार आहे ज्या नंबरने आपण काय केलं होतं, भागलं होतं. म्हणजे आपण काय करणार आहे, प्रत्येक वेळी इथे 5 ने मल्टिप्लाय करणार आहे, जेणेकरून आपल्याला ओरिजिनल नंबर मिळतील. 5 4 जा 20, 5 5 जा 25 आणि 5 6 जा 30. म्हणजे मला परत एकदा नंबर मिळवता येतात, पण ते नंबर मिळवण्यासाठी आपल्याला त्या कॉमन नंबरने मल्टिप्लाय करावं लागतं ज्या नंबरने आपण डिवाइड केलं होतं. ही कन्सेप्ट आहे बेसिक रेशिओची. ओके, आपण ह्या रेशोला आपण पुढे कोणकोणत्या वेगवेगळ्या पद्धतीने डील करणार आहोत हे आपण क्वेश्चन थ्रू बघणार आहोत. पहिल्या प्रश्नापासून आपण सुरुवात करूया. पहिला प्रश्न दिलाय की 14:35. मी तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट एक एक करून प्रॅक्टिकली ऑब्झर्व करायला लावतोय किंवा मी ते प्रॅक्टिकली शिकवणार आहे, जेणेकरून तुम्हाला इझिली कळेल की नक्की होतंय तरी काय. आपल्याकडे नंबर आहेत 14 आणि 35 सेम ॲज. आता ही तुम्हाला नवीन गोष्ट आहे की ह्या डबल कोलन जो दिला गेलाय, या डबल कोलनला काय म्हटलं जातं, सेम ॲज x:175. अशा पद्धतीने आपल्याला काय मिळालंय, रेशो विथ प्रपोर्शन मिळालाय. या गोष्टीला म्हटलं जातं प्रपोर्शन. याला कसं सॉल्व्ह करायचंय बघा. 14 डिवाइड बाय 35 इक्वल्स टू, प्रपोर्शन म्हणजे काय असतं, सिमिलॅरिटी. इज इक्वल्स टू x डिवाइड बाय 175. आपण ह्या नंबर्सला छोटं बनवणार आहे. आता ह्या नंबरला छोटं बनवण्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला डिवाइड करावं लागणार आहे. 7 2 जा 14, 7 5 जा 35. 5 ने इकडे परत एकदा डिवाइड करू शकतो. 5 3 जा 15, 5 5 जा 25. x इज इक्वल्स टू काय आलं आपल्यासाठी, 35 2 जा किती होतात, 70. अशा पद्धतीने आपल्याला x चा आन्सर मिळालाय आणि ते असणार आहे 70. अशा पद्धतीने आपण रेशो विथ प्रपोर्शन याच्यासोबत डील करतो. पुढच्या क्वेश्चन कडे वळूया मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे आपल्यासाठी a:b दिलाय, b:c दिलाय आणि आपल्याला a:c शोधायचा आहे. इथे जर तुम्ही थोडं ऑब्झर्व केलं असेल तर तुम्हाला हे लगेचच कळेल की b ची व्हॅल्यू, b जरी सेम असला तरी b ची व्हॅल्यू काय आपल्यासाठी वेगवेगळी आहे. b ची व्हॅल्यू जर सारखी बनवायची असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे, त्यांचा एलसीएम घ्यावा लागणार आहे. आणि त्या एलसीएम साठी 7 आणि 8चा एलसीएम काय येतो मित्रांनो, 56 येतो. 56 बनण्यासाठी ह्या 7ला 8ची गरज आहे आणि ह्या 8ला 7ची गरज आहे. अशा पद्धतीने आपण मल्टिप्लाय बाय 8 आणि मल्टिप्लाय बाय 7 केलं तर आपल्याला बी ची व्हॅल्यू जी काही आहे ती सारखी बनणार आहे. चला मल्टिप्लाय करूया. 8 5 जा किती होतात, 40. 7 8 जा किती होतात, 56. 8 7 जा किती होतात, 56. 7 9 जा किती होतात, 63. अशा पद्धतीने आपल्याला ए मिळालाय, बी मिळालाय, इथे बी आणि सी मिळालाय. आणि जर बी ची व्हॅल्यू दोघी ठिकाणी सारखी असेल तर आपल्याला यांना एकत्र लिहिता येणार आहे. एकत्र लिहिता येत आहे. मग आपल्याला विचारलं होतं फक्त ए आणि सी बद्दल, तर आपण ए आणि सी बद्दलच बोलूया. 40 आणि 63 ज्याला आपल्याला छोटं बनवता येतंय का, नाही, याला आपल्याला छोटं बनवता येणार नाहीये. म्हणजे आपला आन्सर काय असणार आहे, ऑप्शन ए 40:63. अशा पद्धतीने हाही प्रश्न आपण सॉल्व्ह केलाय. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न आहे आपल्याला a:b दिलाय, b:c दिलाय आणि c:d पण दिलाय आणि आपल्याला a:b c:d शोधायचं आहे. कशा पद्धतीने करणार आहे बघा मित्रांनो. आपण जर ठरवलं तर बी ची व्हॅल्यू इथे जी सारखी दिसत नाहीये, बी ची व्हॅल्यू एका ठिकाणी 5 आहे आणि बी ची व्हॅल्यू एका ठिकाणी 4 आहे, हिला सारखं बनवून पण हे खूप मोठं खेळणं होऊन जातं. त्यापेक्षा बेटर वे की तुम्ही ए बी नंतर बी सी आणि नंतर सी डी लिहा. अशा पद्धतीने जर तुम्ही हे नंबर्स लिहून घेतले तर तुम्हाला कशा पद्धतीने उत्तर मिळणार आहे हे मी सांगतो. सरळ सरळ मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला ए ची व्हॅल्यू मिळते 4 3 12, 12 दुने 24. अशा पद्धतीने आपल्याला ए ची व्हॅल्यू मिळाली आहे. बी ची व्हॅल्यू शोधण्यासाठी हे मी जसं दाखवतोय तसं मल्टिप्लाय करणं गरजेचं आहे. इथे आपल्याला ए ची व्हॅल्यू मिळत होती, इथे आपल्याला बी ची व्हॅल्यू मिळते. 5 चोक 20 आणि 5 चोक 20 आणि 20 त्रिक 60 होतात. बी ची व्हॅल्यू काय आली आहे, 60 आली आहे. आणि सी ची व्हॅल्यू शोधायची असेल तर तुम्हाला कसं करावं लागणार आहे बघा एकदा व्यवस्थित मित्रांनो. हे अशा पद्धतीने तुम्हाला ड्रॉ करावं लागणार आहे. म्हणजे काय येतं इथे, 7 5 35 आणि 35 गुणिले 3, किंवा तुम्ही काय करू शकतात, 5 त्रिक 15, 15 7 म्हणजे जे काही उत्तर येईल ते त्या पद्धतीने तुम्ही रिप्रेझेंट करू शकताय. सध्या तरी माझ्याकडे उत्तर येत आहे 7 5 35 आणि 35 त्रिक किती होतात, 105 होतात. म्हणजे आपल्याला सी ची व्हॅल्यू मिळाली आहे.
त्यानंतर डी ची व्हॅल्यू शोधण्यासाठी सरळ सरळ मल्टिप्लाय करावं लागतं, म्हणजे 7×5 35 आणि 35 गुणिले 6 केलं की तुम्हाला तुमची उत्तर मिळणार आहे आणि डी ची व्हॅल्यू काय मिळते आपल्याला 175. अशा पद्धतीने आपल्याला ए मिळालाय, बी मिळालाय, सी मिळालाय आणि डी मिळालाय. मी परत एकदा सांगतो, ए मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागलं 2 × 4 × 3 करावं लागलं. बी मिळवण्यासाठी आपल्याला 5 × 4 × 3 करावं लागलं. सी मिळवण्यासाठी आपल्याला 5 × 7 × 3 करावं लागलं आणि डी मिळवण्यासाठी आपल्याला 5 × 7 × 6 करावं लागलं. अशा पद्धतीने ऑप्शन बी हा आपला करेक्ट ऑप्शन ठरतोय सध्या तरी. आणि याला छोटं बनवता येत नाहीये, त्यामुळे याला आपण हे रेशोचं साईन लावू शकतो. सो हा झाला आपल्यासाठी रेशो. अशा पद्धतीने आपल्याला उत्तर मिळालंय, ते आहे ऑप्शन बी. पुढच्या प्रश्नाकडे वळूया मित्रांनो. पुढचा प्रश्न असणार आहे 2a = 3b = 4c आणि आपल्याला a is to b is to c शोधायला सांगतायत. मग मी दोघांना डील करतो ना. a is to b = 2a = 3b असेल तर a डिवाइड बाय b तर नक्कीच शोधता येईल आपल्याला. काय येणार आहे तो 3/2 आणि यालाच तर आपण रेशो म्हणतो. सो a is to b मिळालाय, मला काय मिळालाय 3:2 मिळालाय. जर मला 3b = 4c असंही मिळतंय तर मी b डिवाइड बाय c नक्कीच शोधू शकतो, जो काय येतोय 4/3. अशा पद्धतीने आपल्याला b is to c चा रेशो काय मिळतोय 4:3 मिळतोय. आता इथे एक कॉमन प्रॉब्लेम जो आपण ह्या आधी पण फेस केलाय की b जरी सारखा असला तरी त्याची व्हॅल्यू सारखी नाहीये, तर ती बनव. काय करावं लागणार आहे, फक्त मल्टिप्लाय बाय 2 करावं लागणार आहे पहिल्या इक्वेशनला. सो ए ची व्हॅल्यू काय मिळणार आहे 3 दुणे 6, बी ची व्हॅल्यू 4 असणार आहे जी इथे आहे, त्यामुळे मी डायरेक्ट सी ची व्हॅल्यू 3 म्हणून लिहितो. इथे वेगळं काही करावं लागणार नव्हतं, त्यामुळे मी डायरेक्ट 3 लिहू शकतो. सो अशा पद्धतीने आपल्याला रेशो मिळालाय 6:4:3. अशा पद्धतीने आपल्याला उत्तर मिळतंय 6:4:3. आपण अशा पद्धतीने हेही एक्झाम्पल सॉल्व्ह केलंय. काय काय स्ट्रॅटेजीज वापरावे लागतात हे एकदा व्यवस्थित बघा, म्हणजे तुमच्याकडनं होणाऱ्या चुका होणार नाहीत. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न आहे आपल्यासाठी हा मे बी प्रिंटिंग मिस्टेक आहे, त्यामुळे याला स्किप करतोय. पुढचा प्रश्न आहे सोनिया अँड रोहित हॅव द अमाउंट्स इन द रेशो 8:11. म्हणजे जर आपण बघितलं की सोनिया आणि रोहित यांच्याकडे जी अमाऊंट आहे ती 8:11 ह्या पार्ट मध्ये सांगितली गेली आहे. सोनिया हॅज 360 लेस दॅन रोहित. सो सोनियाकडे कमी आहे हे आपल्याला रेशोवर नाही कळतंय. किती कमी आहे तेही तुम्हाला कळत असेल की 3 कमी आहे. 3 म्हणजे मी काय म्हणू शकतो मग 360 म्हणू शकतो, कारण की सोनियाकडे अमाऊंट कमी होती, रोहितकडे जास्त होती आणि दोघांमध्ये फरक कितीचा होता 360चा होता, जो फरक इथे दिसतोय. सो आपण एकाची व्हॅल्यू शोधू शकतो. एकाची व्हॅल्यू काय येणार आहे 120 येणार आहे. जर एकाची व्हॅल्यू 120 असेल तर आपल्याला शोधायचं आहे अमाऊंट हॅव्हिंग सोनिया. तर सोनियाकडे किती पैसे आहेत, म्हणजे आपल्याला ह्या 120 ला काय करायचंय सोनियाच्या व्हॅल्यू सोबत मल्टिप्लाय करायचंय. सो हे आन्सर असणार आहे आपलं 960. 120 × 8 केलं की आपल्याला 960 मिळतं. अशा पद्धतीने आपल्याला हाही प्रश्न सॉल्व्ह झालाय. पुढच्या प्रश्नाकडे वळूया मित्रांनो. पुढचा प्रश्न असणार आहे ए बी अँड सी हॅव सम अमाउंट्स इन द रेशो 3:7:11. सो आपल्याला ए बी आणि सी ची अमाऊंट माहित आहे, ठीक आहे. ए अँड बी टुगेदर हॅव ₹250 लेस. ए आणि बी कडे टुगेदर म्हणजे 7 आणि 3 10 म्हणजे टुगेदर 10 झालं आणि यांच्याकडे पैसे कमी आहेत म्हणतायत कोणापेक्षा सी पेक्षा, तर ते दिसतच आहे ना, कारण की सी कडे किती आहे 11 आहे. 11 आणि 10 या दोघांमध्ये फरक कितीचा आला एकाचा. एक म्हणजे माझ्यासाठी काय असणार आहे 250 असणार आहे, कारण की त्यांनी तशाच पद्धतीने ते सांगून ठेवलंय. एक म्हणजे जर 250 आहे तर त्यांनी विचारलंय की सी कडे किती अमाऊंट असेल आणि सी कडे अमाऊंट किती होती माझ्या याच्यानुसार 11 होती रेशोनुसार. ओके, सो मला काय करायचंय फक्त ही व्हॅल्यू शोधायची आहे. मग याच्यासाठी काय करावं लागतं 250 × 11 करावं लागतं. सो आन्सर काय येणार आहे 2750. अशा पद्धतीने आपल्याला हेही उत्तर मिळालंय 2750 ऑप्शन नंबर 1. अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल्स प्रॉपरली जर डील केले तर वेळ वाचतोय आणि हा वेळ वाचणं आपल्यासाठी फायद्याचं आहे, कारण की परीक्षेमध्ये जास्त एक्झाम्पल सोडवायचे असतील तर तुम्हाला नक्कीच प्रत्येक प्रश्नाचा वेळ वाचवावा लागणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. P, Q and R divide some amounts among themselves in the ratio 6:7:13. If difference between amounts of R and Q, R आणि Q हा R आहे आणि हा R आहे आणि हा Q आहे, या दोघांमधला जो डिफरन्स आहे तो किती सांगितला जातोय 6000 आणि तो डिफरन्स किती दिसतोय आपल्याला मित्रांनो 6 दिसतोय, कारण की 7 आणि 13 मध्ये डिफरन्स कितीचा आहे 6चा. 6 म्हणजे ते काय म्हणतायत आपल्यासाठी 6000 असतील. तर त्यांनी विचारलंय डिफरन्स बिटवीन पी अँड क्यू. डिफरन्स बिटवीन पी अँड क्यू म्हणजे 6 आणि 7तला एक डिफरन्स हा येतो, हा दोघांमधला डिफरन्स आहे 1 आणि आपल्याला 1 म्हणजे शोधायचं आहे. तर हे आपल्याला इथेच उत्तर मिळतं की 1 म्हणजे किती असणार आहे 1000 असणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला याही प्रश्नाचं उत्तर मिळालंय. पुढच्या प्रश्नाकडे वळूया मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा. अ पर्सन डिवाइड सम अमाउंट्स
अमॉंग देमसेल्व्स हिज सन, डॉटर अँड वाईफ, अशा पद्धतीने या तिघांमध्ये त्याने काय केलंय, ती अमाऊंट वाटली आहे. ते रेशो देऊन ठेवलाय 1:2:3 आणि त्यांनी सांगितलंय की वाईफ गॉट 4,500. ओके, सो वाईफ म्हणजे आपल्यासाठी 3 आहे, कारण की वाईफचा शेअर किती होता 3 आणि तिला किती मिळालाय तेही सांगून ठेवलंय. म्हणजे मी 3ला काय म्हणू शकतो 4,500. तर मला एकाची व्हॅल्यू इझिली मिळते. सो 3 1 जा 3, 3 5 जा 15 आणि 2 झिरोज. अशा पद्धतीने एकाची व्हॅल्यू मिळाली आहे 1500. तर त्यांनी विचारलंय की सनला किती मिळाली आणि सनची अमाऊंट एकच होती. म्हणजे आपल्याला जे मिळालंय तेच आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. अशा पद्धतीने हाही प्रश्न सॉल्व्ह झालाय. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. A, B, C have some amounts such that the amount of A is twice the amount of B. So A कडे किती पैसे आहेत? Twice of B अशा पद्धतीने सांगून ठेवलंय. त्यानंतर the amount of B is thrice the amount of C. So B कडे किती पैसे आहेत? Thrice the amount of C असंही त्यांनी सांगून ठेवलंय. सो आपण या गोष्टीला कसं लिहू शकतो? A डिवाइड बाय B असं लिहू शकतो. त्यासाठी आपल्याला हे उत्तर मिळेल 2 डिवाइड बाय 1. 2 जसला तसा डिवाइडला 1 नेहमीच असतो. आणि इथेही तसंच मिळणार आहे. बी डिवाइड बाय सी इज इक्वल्स टू काय मिळेल 3:1. म्हणजे आपल्याला रेशोज मिळालेत ना. ए इज टू बी इज इक्वल्स टू काय मिळालाय 2:1 आणि बी इज टू सी चा रेशो घेतला तर तो काय मिळणार आहे आपल्याला 3:1 मिळणार आहे. म्हणजे जर आपण इथे थोडं ऑब्झर्व केलं की इथे जी गडबड आधी होत होती की बी ची व्हॅल्यू जर सारखी असायला पाहिजे होती, पण जर वेगळी असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे, फक्त ह्या पहिल्या इक्वेशनला मल्टिप्लाय बाय 3 करावं लागणार आहे, कारण की हा 3 बनण्यासाठी फक्त मल्टिप्लाय बाय 3 ची गरज आहे. सो इथे नवीन रेशो मिळेल आपल्याला 6 आणि 3 आणि इथे बी ची व्हॅल्यू मिळाली होती 3 आणि 1, ज्याच्यामध्ये बी आपला सेम झालाय. हा आपला ए आहे, हा बी आहे, तर हा आपला काय असणार आहे सी असणार आहे. तर त्यांनी विचारलंय देन फाइंड आउट द अमाऊंट ऑफ ए. ओके, ए ची अमाऊंट शोधायची आहे. ए म्हणजे आपल्यासाठी टार्गेट असणार आहे आणि टार्गेट आपलं कितीचं दिलंय 6चं दिलंय. म्हणजे आपल्याला ए शोधायचं आहे. पण त्यासाठी आपल्याला काय वापर करावा लागतोय, इफ दे हॅड टोटल अमाऊंट ऑफ ₹6,300. टोटल म्हणजे काय, ए चा 6, बी चा 3 आणि सी चा 1 यांची टोटल केली की आपल्याला काय मिळतंय 6 आणि 3 9 1 10. 10 म्हणजे आपल्याला देऊन ठेवलंय. 10 म्हणजे दिलंय त्यांनी 6,300. तर आपल्याला शोधायला सांगतायत ए कडे किती पैसे आहेत, तर 10 म्हणजे 6,300 असतील, तर 6 म्हणजे किती एवढंच शोधायचं आहे, कारण की ए ची अमाऊंट आपल्यासाठी काय होती 6 होती. सो आपण 0 0 कॅन्सल करूया आणि 6 ने गुणूया. सो साइन 3 किती होतात 18 आणि 6 6 36 आणि 1 37. अशा पद्धतीने 3780 हे पैसे मिळणार आहेत आपल्याला ए साठी. अशा पद्धतीने हेही एक्झाम्पल परत एकदा आपण सॉल्व्ह केलंय खूप इझिली. ओके, कन्सेप्ट समजून घ्या ज्याचा उपयोग तुम्हाला होणार आहे. द रेशो बिटवीन 3 नंबर्स आर 3:4:5 असा 3 नंबरचा रेशो देऊन ठेवलाय. बरं, मग आपण काय करूया, बरं काय सांगितलंय द सम ऑफ देअर स्क्वेअर्स. ओके, सो त्यांच्या स्क्वेअर्सची सम म्हणजे काय, हा आपल्याला सगळ्यात पहिले नंबरमध्ये कन्वर्ट करणं आहे. सो नंबरला मी काय केलंय कन्वर्ट केलंय आणि रेशोला कन्वर्ट केलंय नंबरमध्ये आणि त्यांचे स्क्वेअर्स करणार आहे आणि त्यांची स्क्वेअर झाल्यानंतर त्यांची ऍडिशन करणार आहे आणि ऍडिशन देऊन ठेवली आहे. किती दिली आहे 1250. आता आपण काय करूया स्क्वेअर करूया. 3 3 जा 9, पण हे विसरू नका एक्सचा स्क्वेअर होतो. त्यानंतर 4 4 जा 16 आणि हा एक्स स्क्वेअर प्लस 5 5 जा 25 एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 1250. आणि जर आपण इथे बघितलं की इथे ऍडिशन 25 आणि हे 25 50 50 एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 1250 होतो. तर आपला 0 0 कॅन्सल झाला. 5 ने डिवाइड करूया. 5 2 10 5 5 25. सो एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 25 मिळालाय. तर स्क्वेअर काढून टाकण्यासाठी समोरच्याचा रूट घ्यावा लागतो. म्हणजे एक्स काय मिळतो आपल्याला 5 आणि एक्स जर आपल्याला 5 मिळालाय तर त्यांनी काय विचारलं होतं सम ऑफ द नंबर. ठीक आहे, 5 आणि 4 9, 9 आणि 3 12 ही त्यांची सम होते आणि याच्यासोबत एक्स जोडला जातो आणि एक्स ची व्हॅल्यू जी मिळाली आहे ती आपण इथे टाकतो आणि 12 पंचे उत्तर किती मिळतंय मग 60. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करतो. एक्झाम मध्ये ज्यावेळेस असे एक्झाम्पल्स येतील त्यावेळेस तुम्ही बरेच शॉर्टकट्स वापरू शकतात. ऑनलाईन लेक्चर्स मध्ये मला फारसा एक्सप्लेन करता येत नाही की आपल्याला कशा पद्धतीने शॉर्टकट्स वापरायचे आहेत, पण त्यासाठी तुम्ही आयबीसी इन्स्टिट्यूटच्या ऑफलाईन क्लासेसची मदत घेऊ शकतात. ऑफलाईन क्लासेस नाशिक रोड अशोक स्तंभ दोघी ठिकाणी आहे. हे उत्तर तोंडी सुटतं, पण कसं हे जर जाणून घ्यायचं असेल तर नक्की आयबीसी इन्स्टिट्यूटला व्हिजिट करा, ज्याचा फायदा तुम्हाला 100% होणारच आहे. 2 numbers are respectively 20% and 50% more than the third number. म्हणजे आपल्याकडे मुळातच 3 नंबर बद्दल बोलताय की आपल्याकडे 3 नंबर आहे, पण त्यातले पहिले 2 नंबर्स हे थर्ड नंबरवर डिपेंड आहे आणि पर्सेंटेज व्हॅल्यू दिल्यामुळे मी सी ला 100 मानून चालतो, कारण की मानायचंच आहे काहीतरी. सो सी ला मी जर 100 मानलं तर पहिला नंबर काय 20% आहे फक्त ना, नाही मोर दॅन म्हटलंय म्हणजे 120 लिहावं लागतं आणि दुसरा नंबर 150 आहे, 50% मोर आहे.
100 पेक्षा 50% जास्त म्हणजे 150, 100 पेक्षा 20% जास्त म्हणजे 120. आणि आपल्याला ह्या दोन नंबरचा रेशो सांगायचा आहे. रेशो सांगायचा म्हणजे कॉमन गोष्टी कॅन्सल करायचा आहे. 3 चौक 12, 3 पाचे 15 म्हणजे आपल्याला रेशो मिळाला आहे 4:5. अशा पद्धतीने आपल्याला हे उत्तर मिळतं. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. क्वेश्चन नंबर 15. द रेशो ऑफ द नंबर ऑफ बॉईज अँड गर्ल्स इन अ कॉलेज इज 5:7. सो बॉईज आणि गर्ल्स यांच्याबद्दल रेशो देऊन ठेवला आहे 5:7. पुढे काय म्हणतात, इफ द पर्सेंटेज इन्क्रीज इन द नंबर ऑफ बॉईज अँड गर्ल्स इज 20 and 10% रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे, म्हणजे आपण 5ला 20% वाढवणार आहे. ऍज कम्पेअर टू 100 काय लिहायचं 120, आणि 7ला कितीने वाढवायचं आहे 10%. ऍज कम्पेअर टू 100 काय लिहायचं 110. आता याला सिम्प्लिफाय केलं की नवीन रेशो मिळेल, आणि त्यांनी नवीन रेशोच विचारलाय. सो 0 कॅन्सल झाला, 0 कॅन्सल झाला, हे 10 आणि हे 10. म्हणजे आजूबाजूला जे काही कॉमन आहे ते तुम्ही कॅन्सल करताय. त्यानंतर अजून काही कॅन्सल करण्यासारखं उरलंय का? माझ्या मते नाही. 12 पंच किती होतात 60, आणि 7 11 जा 77. सो युअर आन्सर इज 60:77. ओके, 3 भागतात नाही, कशानेच भाग जात नाहीये. सो आन्सर काय असणार आहे आपला 60:77. नन ऑफ दिस. परत एकदा चेक करूया. सो 5 होता, मी त्याचे 20% वाढवलेत. बॉईज होते ते इन्क्रीज झालेत 20%, आणि हे 10% इन्क्रीज झालेत. कॅन्सलेशन केले, उरलेलं कॅल्क्युलेशन 60:77. ऑप्शन मध्ये थोडं अनएक्सपेक्टेड असलं तरी उत्तर बरोबर आहे. आन्सर असणार आहे नन ऑफ दिस. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. क्वेश्चन नंबर 16. 30% ऑफ अ नंबर, 30% ऑफ अ नंबर जो माहित नाही आहे इज 3/4 ऑफ अनादर नंबर. सो अनादर नंबरला आपण बी म्हणूया. ऑफ म्हणजे मल्टिप्लाय असतो. 30%ला कसं लिहितात 30/100. ए इज इक्वल्स टू 3/4 ऑफ बी. सो कॉमन गोष्टी कॅन्सल करा. 3 कॅन्सल होणार आहे. बे दुने 4 आणि बे पंच 10. सो आपल्याला ए डिवाइड बाय बी मिळतोय, तो मिळतोय 5/2. अशा पद्धतीने त्याचा रेशो ही काय असणार आहे 5:2. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करतोय. ठीक आहे, पुढच्या एक्झाम्पलकडे वळूया. क्वेश्चन नंबर 17. रेशो ऑफ द अर्निंग्स ऑफ ए अँड बी इज 4:7. थोडी प्रिंटिंग मिस्टेक आहे मित्रांनो. सो इथे 4:7 आहे असं समजूया. ओके, सो रेशो ऑफ द अर्निंग्स ऑफ ए इज टू बी इज 4:7. इफ द अर्निंग ऑफ ए इन्क्रीजेस बाय 50% आणि बी ची डिक्रीज झाली म्हणताय. ठीक आहे, ए ची अर्निंग ही होती, ती ऍज कम्पेअर टू 100 50% वाढतोय म्हणजे 150 होते. बी ची अर्निंग काय होती 7 होती, आणि ती ऍज कम्पेअर टू 100 25% डिक्रीज होते म्हणजे ती 75 होते. 100तनं 25 मायनस करा, आणि कॉमन गोष्टी कॅन्सल करत राहा. 100 कॅन्सल होतोय. त्यानंतर 5ने किंवा 25ने भाग द्या, 5ने भाग द्या. चला 5ने देऊया. 5 त्रिक 15 आणि 0, 5 1 5 आणि 5 5 25, आणि परत एकदा 15 1 15, 15 दुने 30, किंवा डायरेक्ट तुम्ही 75ने भाग दिला असता तरी वेल अँड गुड. आता उरलंच काय आपल्याकडे 4 दुने 8, आणि इकडे फक्त 7 उरलाय, म्हणजे रेशो काय असेल आपला 8:7. ओके, सो ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर 8:7. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. क्वेश्चन नंबर 18. द सॅलरी ऑफ ए बी अँड सी आर इन द रेशो 2:3:5. सो 2:3:5 अशा पद्धतीने सॅलरी सांगितल्या गेल्यात. इफ they got increments of 15%, 10% and 20% in their salaries. ओके, सो जो 2 आहे तो काय होतोय वाढतोय. किती टक्क्याने 10%. जो 3 आहे तो काय होतोय वाढतोय किती टक्क्याने, एक मिनिट हा, इथे 15% वाढत होता. सो 115 येत आहे डिवाइड बाय 100. इथे काय येत आहे 110, आणि जो 5 होता तो काय होतोय 20% वाढतोय. सो 120. आणि आपल्याला नवीन रेशो विचारला जातोय तर नक्कीच आपण नवीन रेशो सांगणार, पण त्यासाठी कॉमन गोष्टी आपण काय करूया कॅन्सल. 100 100 100. अजून काही कॅन्सल करण्यासारखं, प्रत्येकामध्ये 5 आहे. 5 दुने 10, 5 त्रिक 15, 5 दुने 10, 5 दुने 10, आणि हा 5 गेला असं समजा. त्यानंतर अजून छोटं बनवता येतं एका नंबरला. हो, 2ने डिवाइड करू शकतो. 2 इथे गेला, 2 11, आणि बेसक 12 आणि 0. म्हणजे आपल्याकडे आता जे उरलंय 23 11 आणि 60. याला अजून काही छोटं बनवता येणार नाही, म्हणून आपण 22 11, एक मिनिट हा, इथे 3 उरला होता, म्हणजे आपल्याला 11 3 जा 33 करायचं होतं. ओके, सो इज इक्वल्स टू ऑप्शन बी सी सी. सी इज द करेक्ट आन्सर. अशा पद्धतीने आपल्याला उत्तर मिळत आहे. क्वेश्चन नंबर 20 कडे वळूया, 19 कडे वळूया. क्वेश्चन नंबर 19 बघा काय. द रेशो बिटवीन द प्रेझेंट एजेस ऑफ ए अँड बी इज 4:5, अँड आफ्टर 4 इयर तो रेशो बदलतोय. तो काय होतोय 16:19 होतोय. देन प्रेझेंटेज ऑफ ए आपल्याला शोधायचं आहे. कशा पद्धतीने आपण शोधणार हे नेहमी लक्षात ठेवा. पहिला रेशो एका साईडला लिहायचा एक्स लावून, आणि दुसरा रेशो काहीही न करता दुसऱ्या साईडला लिहा. फक्त विचार एवढाच करा की इथून इथपर्यंत गेलो कसं.
हे प्रेझेंटचं होतं आणि हे काय सांगितलंय आफ्टर 4 इयर म्हणजे दोघांमध्ये 4 वर्ष ऍड करायचे होते. सो आपण जर हा क्रॉस मल्टिप्लाय केला की आपल्याला इझिली उत्तर मिळणार आहे 19 4 जा आणि 16 5 जा. ओके, सो 19 4 जा किती होतात? सो हे होतात आपल्यासाठी 76 एक्स आणि हा प्लस 4 वगैरे करायची गरज नाही. मी तुम्हाला अजून एक सोपी ट्रिक सांगतो. 16 पंचे किती होतात? 80. सो हे एक्स एक्स एका साईडला ठेवा आणि इथला नंबर जर सारखा असेल तर इथला गॅप बघायचा. इथला गॅप किती आपल्यासाठी 3च आहे. सो 4 त्रिक काय करून टाकायचं? 12. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला ह्या दोघांमधला गॅप काय मिळालाय? 12. म्हणजे आपल्याला ह्या दोघांमध्ये गॅप कितीचा मिळतोय? 4चा. 4x म्हणजे काय असेल? 12. सो 4 त्रिक 12. एक्स ची व्हॅल्यू काय आली? 3. आणि आपल्याला ती ए च्या एज मध्ये टाकायची आहे. एचं एज हे इथे, बरोबर. सो 4 त्रिक किती येत आहे? 12. अशा पद्धतीने आपल्याला 4x ची व्हॅल्यू ऑलरेडी 12 मिळाली होती आणि 4x शोधायचं होतं. तिथे उत्तर थांबवलं तरी चालणार होतं. अशा पद्धतीने हे उत्तर मिळत आहे. आजसाठी हा शेवटचा प्रश्न. पुढच्या सिरीज मध्ये म्हणजे अजून रेशोचे अजून एक सिरीज बाकी आहे. ही एक कॉमन एकदम बेसिक वाली होती. यानंतर आपण अजून ऍडव्हान्स क्वेश्चन्स कडे वळतोय. सध्या तरी ह्या कॉमन सिरीज मध्ये तुम्ही हे बेसिक्स एक्झाम्पल्स व्यवस्थित बघा. त्याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर ते क्लिअर करा, तरच आपल्याला पुढच्या पार्टमध्ये जाता येणार आहे. सध्या तरी परत एकदा, मिक्सचर ऑफ अल्कोहोल अँड वॉटर आर इन द रेशिओ 2:3. इफ 50 लिटर ऑफ वॉटर इज ऍडेड टू द मिक्सचर, रेशिओ बिकम 1:4. सो आपण परत आधीच्या एक्झाम्पल सारखं करणार. 2x आणि 3x हे एका साईडला लिहायचं आणि 1:4. हे अल्कोहोलसाठी आहे वरचं आणि खालचं कसल्यासाठी असणार आहे? वॉटर. त्यांनी काय सांगितलंय? 50 लिटर वॉटर ऍड केलंय. ओके, सो फक्त 50 लिटर वॉटर ऍड झालंय, बाकी काहीच नाही. मग आपण क्रॉस करणार. 4 दुने 8, 3 एक 3, 8तनं 3 गेले किती उरतात? 5. सो 5x आला आणि इथं 1 गुणिले 50 होणार होतं म्हणजे हा 50. म्हणजे x ची व्हॅल्यू काय मिळते आपल्याला? 10. x ची व्हॅल्यू 10 मिळते, तर ओरिजिनल क्वांटिटी ऑफ अल्कोहोल, सो 10 ची व्हॅल्यू आपल्याला कुठे पुट करायची आहे? इथे. सो ओरिजिनल क्वांटिटी ऑफ अल्कोहोल इज 20 लिटर्स. अशा पद्धतीने हे बेसिक एक्झाम्पल्स होते. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याचा एक ऍडव्हान्स पार्ट बघणार आहे, पण ऍडव्हान्स पार्ट बघताना बेसिक्स क्लिअर असणं फार गरजेचं आहे. आयबीसी इन्स्टिट्यूट तुमच्या मदतीसाठी नेहमीच उभा आहे. ऑनलाईन ऑफलाईन दोघी वे मध्ये आपण तुम्हाला मदत करतो, पण ऑफलाईन मध्ये जी एनर्जी आम्हाला देता येते, ज्या एनर्जीने आम्हाला शिकवता येतं, ते ऑनलाईन मध्ये कुठेतरी पॉसिबल होत नाही. त्यामुळे जर तुम्हाला एका प्रॉपर एनर्जीचा अनुभव घ्यायचा असेल तर ती एनर्जी तुम्हाला आयबीसी इन्स्टिट्यूट नाशिक रोड, अशोक स्तंभ दोघी ठिकाणी बघायला भेटणार आहे. सेम फॅकल्टीज आपल्या दोघेही ठिकाणी तुमच्यासाठी बऱ्याच प्रकारे म्हणजे काम करत असतात. तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन किंवा व्हॉट्सअप थ्रू किंवा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला गाईडलाईन्स प्रोव्हाइड करण्याचं आम्ही काम करत असतो. सो ह्या प्रयत्नांसोबत जर तुम्हाला जोडायचं असेल तर नक्कीच आयबीसी इन्स्टिट्यूटला एकदा व्हिजिट करा. भेटूया पुढच्या सेशनमध्ये याचा नेक्स्ट पार्ट घेऊन, ऍडव्हान्स लेवलचे क्वेश्चन्स घेऊन. थँक्यू.